प्रेक्षकांनो नमस्कार, मी निर्जला. न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत. भारतीय हवामान विभागाने जारी केलेल्या पुढील 5 दिवसांच्या हवामान अंदाजात राज्यातील विविध भागांमध्ये मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर भंडारा जिल्ह्यासह 3 दिवस अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आल्याने राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने जिल्ह्यातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. त्यात 17 जुलै रोजी नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर व सातारा जिल्ह्यातील घाट परिसर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश आहे. तर 18 जुलै रोजी छत्रपती संभाजीनगर, जालना, अहिल्यानगर, बीड, पुणे, सातारा, सोलापूर, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली आदी जिल्ह्यांमध्ये अशा स्वरूपाच्या हवामानाची शक्यता वर्तवण्यात आली असून 19 जुलै रोजी अहिल्यानगर, पुणे, बीड, परभणी, हिंगोली, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट कायम ठेवण्यात आलाय. दरम्यान हवामान विभागाने विजांच्या कडकडाटांच्या वेळी बाहेर जाणे टाळावे, झाडाखाली थांबू नये, सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, तसेच नागरिकांनी स्थानिक प्रशासनाच्या आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या जारी केलेल्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे. या बातमीसह इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक, ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.